पहिलेला आहे त्याच्यात शाळा नाही भीती आहे पण भीतीचं काम नाही. संपली त्याची आता त्याचं वाटोळ होऊन जाईल. त्याच्या कर्माचे फळ त्याला मिळतील. तुम्ही आम्ही न्याय पाहिजे, फक्त न्याय भेटायला पाहिजे आपल्याला. तुम्हाला आता घाबरायची गरज नाही. त्याचं आती झालं आता माती होईल. सगळं गाव परिषद साहेब त्याला लय दहशत आहे त्याच्यावाली. सांगितलं तिथं असं डायरेक्ट टोचू लागला, हे करू लागला. म्हणजे कोणालाच नाही गोष्ट ते पटली तर तुम्ही आता काय तुमच्या पोटचा गोळा आहे. तुम्ही ताई आहे त्याच्या. महाराष्ट्रात बी अशी इतकी एवढी क्रूर घटना नाही घडेल. तसं जर म्हटलं तर ती जी मसाजोगची घटना आहे ती सुद्धा इतकी क्रूर नाही. तुम्हाला सांगतो कोणी आलं बी नसतं इथं. ते उगा काहीतरी ते महादेवाची कृपा काहीतरी ते व्हिडिओ व्हायरल झाला, नाही तर आम्हाला तुम्हाला कोणाला समजलं सुद्धा नसतं. एवढे अन्याय झाला म्हणून त्याच्यावर काहीतरी कोणा केला त्याच्यात माहिती विचारला. त्याची भावना महादेवावर देवाच्याच भरोश्यावर गेला. साधं भोळं काम दिसतंय ते आबासाहेब तो मारताना म्हणला ना देवाला वाईट केलं रे. देवालाच अजून बी नाही त्याला कोणाला नाही control आहे. तुम्हाला वाचवा काय करावं. गोविंदा बोराडे त्यानं मारत होता साहेब. काहीच चूक नाही. कायदा बी होता, सगळं काही होतं. पण याला एवढं चूक आहे तर मग कायदा आहे, पोलीस स्टेशन आहे, तू रिपोर्ट दे. काय आहे काय गुन्हा केला त्यांचा. मारायचा अधिकार कोण त्याला. आणि एवढे लोक पब्लिकाचा समजा मारून राहिलं तर आता एवढी जनता काय झाडाला पाहिजे. कुत्र्याला रगडत असे 2-3 कुत्रे एका कुत्र्याचा माणूस त्याला म्हणता हाडारे म्हणून मी खाल्लं. हे माझं सुद्धा एखादा असं झाला आणि त्याच्या झाल्यानंतर हे म्हणतात की झाडाला मागून सलाईन. आई काय सांगाल, तुमच्या मुलाला मारहाण झालेली आहे. मारहाण काही गुन्हा नाही, काही नाही. माझ्या पोराला मारलं आणि त्यानं चटके दिले आणि मला चटके पाव वाटत नाही. आणि पुन्हा आता जीवितो की आम्ही वावरात राहतो त्यानं आम्हाला येऊन पुन्हा मारा ठोका. कोण मारलं? ते सोन्याना नवनाथ दोडाच्या भावाना ते गरजच होती. त्याशी ते सोयरे राहिले ती सोयरे चौकून होते. त्यानं एकानं बी धरलं नाही. काय कारण होतं बरं? काहीच कारण नाही. कारण काहीच नाही. त्यानं साखी दारू पाजली माझ्या कारण चटकी दिली. तुम्हाला भीती वाटते का? भीती वाटत नाही तर कसं आहे. आता इट राहायची सुद्धा भीती वाटते. मला एक चढपूर आला तिकडी. यापूर्वी देखील मारहाण झाली होती का? नाही ना, 1 महिना अगोदर ती तिकडी झाली. ते रोडवर त्यानं ते पाईपलाईन आणली ना तर माझ्या पोरानं म्हणलं की सडकातून बसून घेतो रे एका कोपऱ्याला घे. तुम्ही तर बापाची का म्हणे सडक याला बुलडोझरनं गड्ड करा गाडून टाका म्हणे. सोन्या म्हणे नवनाथचा भाऊ. मग पोरग गपचिप चालले आलं की त्याच्या कुठे नांदी लागा पैशावाला आहे तो. काय ना तुमचं? मालनबाई. आणि मग हे झालं तर आम्हाला माहिती बी नाही. तो इतकं लागून सनी घरी आला, इतकं मारून ठोकून सनी. पुन्हा गेला तर त्याला वाटत इथे कसा आला डोबाला फाशी देत होती ती आखी चटके देऊन. सरकारला काय सांगू इच्छिता त्याच्यावर कारवाई व्हावी? कारवाई व्हा आणि ते गुंतले पाहिजेत. हा आम्हाला न्याय पाहिजे सारा. तिने पाहिजे तिथे राहायची याची. आम्ही जंगलात राहतो. आमची तिन्हीच लेव की मायावाले दुसरं कोणी नाही. ताशीच सफर साऱ्याची. मग आज ही नवनाथ आबा वाघमारे आले आणि दीपक बोराडे आले. काय तुमची भेट घेतली? काय तुमची चर्चा काय झाली? हेच सांगितलं आम्ही की आम्हाला शिक्षा पाहिजे. हा शिक्षा द्या त्याला ना आम्हाला न्याय पाहिजे. मग पोराला काय तकलीफ आहे. आपण सर करल तो हाय हाय करू आला. आबा काय सांगाल, तुम्ही पीडित कुटुंबाच्या घरी भेट दिलेली आहे, काय सांगाल? आम्ही आज कैलास बोराडे जे महाशिवरात्रीच्या दिवशी अतिशय निर्दयीपणे ज्या गावगुंडांनी भागवत उर्फ सोन्या दौड या व्यक्तीनं जे अगदी गावात पैशावाला आणि धनदांडगा असल्यामुळं त्याचा भाऊ नवनाथ दौड कुठे राजकीय वरद असणारं हे कुटुंब आजपर्यंत या गावात अनेक लोकांना त्यांनी अन्याय करण्याचं काम, अत्याचार करण्याचं काम केलं. परंतु खरं तर कुठेतरी अन्यायाची सीमा असती, ती सीमा त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास भाऊ बोराडे यांच्यासोबत ओलांडली. अगदी आपल्या गजानी रॉडनी, लोखंडी रॉडनी गरम करून
ते अगदी चटके देण्याचं काम केलं. आणि खरं तर कैलास भाऊ बोराडे यांची अशी काय चूक होती, जो माणूस अत्यंत स्वतःच्या कुटुंबाला जगण्यासाठी शेतात धडपड करणारा कैलास बोराडे, अगदी तुम्ही बघू शकता त्यांचे आई वडील पत्नी इथं सोबत आहेत. अगदी त्यांच्या घराला अगदी म्हणजे पत्राचं शेड अशा घरात राहणारं कुटुंब यांच्यासोबत काय अन्याय करणार आहे, म्हणजे त्यांना त्यांची शिक्षा देण्याचं काम यांनी केलं. खरं तर हे कुठंतरी गुंडगिरी करून गोरगरीब समाजाला दडपणाखाली ठेवण्याचा हा प्रकार आहे. आणि कुठंतरी म्हणजे मनुवादी जुन्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान येण्याच्या अगोदर ज्या शिक्षा दिल्या जायच्या, ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजेंना जी शिक्षा दिली होती, म्हणजे गजांच्या रॉडनी चटके देणं, डोळे काढणं, असा कुठतरी प्रकार होता, ज्यामध्ये कैलास भाऊला कुठतरी त्यांच्या म्हणजे गुप्तांगात रॉड घालण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांनी केला होता. परंतु तिथं असणाऱ्या लोकांची सुद्धा मला राग येतोय, कारण तिथं असणाऱ्यांनी कोणी सुद्धा धरलं नाही. खरं तर ज्या सोन्या दौड याच्यासह जेवढे साथीदार असतील कैलास भाऊ यांना पकडून डाग देणारे, या सर्वांना अटक झाली पाहिजे. आणि त्यांचा म्होरक्या, त्यांचा आका कोण आहे, नवनाथ दौड, हा पैशानं आणि धनदांडगा असून गुंडगिरी करणारा, या भागातील सर्वांना दबाव टाकून आपल्या आवाजाच्या खाली ठेवणारा नवनाथ दौडला तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी आमची मागणी. येणाऱ्या काळात त्यांना जर 2 ते 3 दिवसात जर अटक नाही झाली नवनाथ दौडला, तर आम्ही हे पूर्ण महाराष्ट्र राज्य पेटवल्याशिवाय राहणार नाही, आणि हे राज्य सरकारला परवडणार नाही. काय सांगाल दीपक भाऊ, आज तुम्ही पीडित कुटुंबाच्या घरी सांत्वनपर भेट दिलेली आहे, त्याला मारहाण झालेली आहे. कैलास बोराडे, अनवा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना येथील आमचा हा गरीब शेतकरी कुटुंबातला धनगर समाजाचा मुलगा, याला अत्यंत अमानुषपणे मारहाण झाली. संतापजनक, म्हणजे राज्यातून गेल्या 3-4 दिवसापासून हजारो बांधवांचे फोन येतात की ही घटना काय घडली, कशी झाली, म्हणजे संतापजनक घटना आहे. आज आम्ही SP साहेबांना भेटलो, तपासाची दिशा काय, पुढील आरोपींना अटक करा या संदर्भात चर्चा केली. जर लवकरात लवकर पुढील आरोपींना अटक करून याचे सगळे लोक जे याच्यात सामील आहे सगळे जर अटक केले नाही, तर 10 तारखेला एक मोठा मोर्चा जालन्यात काढू, असं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलं. आणि आता आम्ही अनवा या गावी या कैलास बोराडेच्या पीडित कुटुंबाला भेटायला या ठिकाणी आलो. इथं येण्याचा उद्देश की या कुटुंबाला धीर देण्यासाठी. आज या लोकांच्या मनामध्ये दहशत आहे, भीती आहे की उद्या आम्हाला इथं राहायचं. हे लोक जर अशा पद्धतीनं, जी जनावराला सुद्धा आपण अशा पद्धतीनं चटका देऊ शकत नाही, एका माणसाला तुम्ही, जिवंत माणसाला इतके चटके देतात, तर हे मारून टाकायला कमी करणार नाहीत, ही भीती आहे. या आमच्या सगळ्या आईच्या, आमच्या काकांच्या, या सगळ्या भावांच्या मनातली भीती काढून टाकण्यासाठी, यांना धीर देण्यासाठी, आणि या ज्या बदमाश प्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांनी केलं, यांना इशारा देण्यासाठी की आम्ही या कुटुंबाच्या सोबत आहोत. या कुटुंबाला तुम्ही एकटं समजू नका. आता जर या कुटुंबाकडे तुम्ही वाकड्या नजरेनं पाहायचा जरी विचार केला, तर तुमच्या समोर आम्ही उभे राहणार आहेत. या राज्यातली तमाम जनता, की ज्यांना ज्यांना ही गोष्ट मनाला खटकली, वाईट वाटली, हे सगळे लोक या पीडित कुटुंबाच्या सोबत आहेत.